तर याच बाबत काही वेळापूर्वी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी आम्ही फोनवरून बोललो। आपण बघूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली। विनय कोरे, अपूर्व हिरे जे वेगवेगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आणि बीजेपी सेनेच्या विरोधात ज्या शक्ती आहेत ते एकत्र करण्याची एक मनोदय विनय कोरेंनी माझ्या पुढे व्यक्त केलं आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की ही जी भेट झालेली आहे ती निश्चितपणे तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने उभा राहावा असा प्रयत्न विनय कोरे आणि माझा आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, एका नव्या आघाडीची नव्या युतीची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे आणि दोन्ही पक्षांनी किंवा तिन्ही पक्षांनी अशी शक्यता वर्तवलेली आहे, याला दुजोरा दिलेला आहे या चर्चेला। कधी नेमकी ही आघाडी होऊ शकते? लोकसभेच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे की पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने सुरू आहे? अमोल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर गेल्या 8 वर्षांमध्ये मनसे आणि शिवसेना, मनसे आणि भाजप, मनसे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आघाडी हे पॅटर्न महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेले आहेत। मात्र आता हा एक नवा पॅटर्न अस्तित्वात येतो आहे। यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनसुराज्य पक्ष आणि शेकाप शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांनी तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही वाटचाल असल्याचं बोललं जाते। मात्र सर्वात प्रमुख मुद्दा आहे की आगामी विधान परिषद निवडणूक जी 20 मार्चला होते आहे त्या दृष्टीने या सर्व घडामोडी घडताना दिसत आहेत। जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 11 मतं, शेतकरी कामगार पक्षाची 4 मतं आणि जनसुराज्य पक्षाचं 1 मत असं एकूण 16 आमदारांचं मोठं संख्याबळ आहे। भाजप शिवसेनेमध्ये शिवसेनेने आपले 2 उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपचे 2 उमेदवार पांडुरंग फुंडकर आणि विनोद तावडे हे निवृत्त होत आहेत। या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपला मेहनत घ्यावी लागणार आहे। शिवसेनेने 2 उमेदवार जाहीर आधीच केल्यामुळे थोडीशी महायुतीमध्ये किंवा शिवसेना भाजपमध्ये कोंडी झालेली आहे। कारण किरण पावसकर हे आधी शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि ते आता राष्ट्रवादीतूनही निवडून आलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेने जी एक खेळी खेळली त्यालाही कदाचित एक जे 16 आमदारांचं संख्याबळ मिळवण्याच्या दृष्टीने ही एक प्रयत्न भाजपकडून कदाचित होऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शेवटचा मुद्दा असा की गडकरींनी जे राज ठाकरे यांना आवाहन केलेलं आहे की लोकसभा निवडणूक मनसेने लढू नये, जर अशाच पद्धतीने गडकरींच्या आवाहनाला थेट प्रतिसाद देऊन जर निवडणुका न लढवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला तर कार्यकर्त्यांचं मोराल डाऊन होऊ शकतं। अशा परिस्थितीत नव्या आघाडीचा प्रयत्न आपण करून पाहिला अशा पद्धतीची तर राज ठाकरेंची व्यूहरचना नाही ना, अशी माहिती किंवा अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। बिलकुल, अनेक कंगोरे या भेटीमागे असलेले दिसत आहेत। विधान परिषद निवडणुकांचा याच्यामध्ये संदर्भ आहे, लोकसभेचा आहे। कशी ही युती होते याच्याकडे आपण लक्ष ठेवून असूया। तूर्त धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।